शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाच्या प्लॉटवर आले होतो। पाहू शकता कापसाच्या आजच्या कंडिशनला माझ्या म्हणजे ते कंबर लेवलला असतो अशा कंडिशनला कापूस झालेला आहे। शेतकरी मित्रांनो काय असतं कापसामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल खत येत असतात ते कशा पद्धतीने वापरावं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनल नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घेणे जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात ते तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असतात। शेतकरी मित्रांनो आज आपण पहिलं जे खत असतं जेव्हा आपली लहान कपाशी असते तेव्हा आपल्याला ह्युमिक ऍसिड आणि 319 आपल्या शेतात वापर करायचा आहे। त्यामुळे काय होत असतं नत्र पूरक पाला हे सम प्रमाणामध्ये 319 मध्ये मिळत असतात आणि शेतकरी मित्रांनो ते मिळाल्यानंतर आपल्या झाडाची ग्रोथ ही मोठ्या संख्येने होत असते आणि सरळ झाड असं वाढत असतं। आणि ह्युमिक ऍसिडचा एक फायदा असतो ज्या पांढऱ्या मुळा असतात त्यांची संख्या चांगल्या प्रकारे वाढत असते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाची ग्रोथ ही जेही तुम्ही वॉटर सोल्युबल असो किंवा एखादी 10-20 15 जे खतं देत असो ते लगोलग झाडाला अवेलेबल होत असतात मुळा वाढल्यामुळे। शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुटवा व्हावा जास्तीत जास्त आपल्या झाडाची ग्रोथ व्हावी आणि झाड असं फुटावं आजूबाजूला त्यासाठी आपल्याला 12-61-00 येतं। 12% नत्र 61% फॉस्फरस असतो। त्याच्यामुळे फॉस्फरस जेवढा जास्त झाडाला गेला तेवढा झाडांची मुळांची संख्या चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असते आणि आपटे वाढून झाल्यामुळे जास्तीत जास्त ब्रँचेस आपल्याला 12-61 मध्ये पाहायला मिळत असतात। शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या स्टेजला 12-61 वापरायचं आणि तिसऱ्या स्टेजला जेव्हा आपली कपाशी ही आपल्या म्हणजे कमरेच्या लेवलच्या वरती जात असते किंवा खांद्या लेवलला येत असते तेव्हा आपल्याला 13-40-13 जेव्हा फुल धारणेची वेळ येत असते तेव्हा आपल्याला 13-40-13 ह्या ग्रेडचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। म्हणजे जास्तीत जास्त नाही आपल्याला 1 एकरला फक्त 5 किलो या खतांचा वापर करायचा। कोणतंही खत सोडलं तर 5 किलो सोडायचं आहे। तर फुल धारण्याच्या वेळेस 13% नत्र असतं 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅश असतं। तर शेतकरी मित्रांनो ते आपल्याला एकरी 5 किलो सोडायचं त्याच्यामुळे आपल्याला जे फुल धारणा असते ती ताबडतोब पाहायला मिळत असते। तुम्ही जर थोडं खर्च करण्याचा इच्छुक असाल तर त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान ही सोडू शकता। कॅल्शियम नायट्रेट मध्ये पूर्ण प्लॉट मध्ये चकाकी तर टिकत असते। बोरानमुळे काय होत असतं परागीकरण होत असतं फुलाचं फळामध्ये लवकर रूपांतर होण्यासाठी बोरान हे आपल्याला कारगर ठरत असतं। शेतकरी मित्रांनो 13-13 सोडल्यानंतर जेव्हा आपल्या कापूस पिकामध्ये 70 ते 80 पाती लागलेली आहे 100 पाती लागलेली आहे त्या स्टेजला आपल्याला 0-52-34 0% नत्र 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅश असलेली ही ग्रेडचा आपल्याला एकरी 5 किलो वापर करायचा आहे। त्याच्यामुळे काय होत असतं जी संख्या असते कैऱ्यांची संख्या ताबडतोब आपल्याला साईज बनण्यासाठी मदत होत असते आणि आपले जे 50-60-70 कैरी पक्की झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला 0050 या शेवटच्या ग्रेडचा वापर करायचा आहे। आणि शेतकरी मित्रांनो आपले जेवढं जास्तीत जास्त तुम्ही 0050 झालं 13-045 झालं या ग्रेडचा शेवट आपल्याला वापर करायचा आहे। आणि शेतकरी मित्रांनो जर आपली कापूस पीक हे जर लाल पडत असेल शेवटच्या स्टेजला तर आपल्याला पोटॅशियम शोनाइट सुद्धा मिळत असतं। त्याच्यामध्ये पोटॅश असतो 20-22%, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं 11%, त्याच्यानंतर सल्फर असतं 8% पोटॅशियम शोनाइट। जर आपली कपाशी लाल पडत असेल शेवटच्या स्टेजला कारण की पोटॅश जास्तीत जास्त कैरी फुगण्यासाठी हा मदत करत असतो। जर झाडाला पोटॅश मिळत नाही तर झाड काय करत असतं पानांमधून अन्नद्रव्य हे ओढून घेत असतं त्यासाठी कपाशी लाल पडत असते। लाल्या वगैरे अशी काही विकृती नसते तर त्याला पोटॅशची कमतरता पडत असल्यामुळे झाडे लाल पडत असतं। तर शेवटच्या स्टेजला 0050 झालं तर लाल पडत असतं आपल्याला पोटॅशियम शोनाइड या खताचा वापर करायचा। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने 19-19 12-61 13-13 0-52-34 0050 किंवा 13-045 अशा ग्रेडचा आपल्याला पूर्ण अशा कापूस पिकाच्या लाईफ सायकलमध्ये वापर करायचा। जेव्हा छोटी कपाशी असते तेव्हा 3-19 त्याच्यानंतर थोडी मोठी झाली एवढ्या फुटवा होण्यासाठी आपल्याला 12-61 वापरायचं आहे आणि फुल दाण्याच्या वेळेस आपल्याला 13-13 वापरायचं आहे। कैरी सेटिंगच्या वेळेस आपल्याला 0-52-34 वापरायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे कैरी सेटिंग व्हावी आणि वजन भरण्यासाठी आपल्याला 0050 किंवा 13-045 किंवा पोटॅशियम शोनाइट या तिघी खतांपैकी एकाचा वापर करायचा। अशा नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घेणे। धन्यवाद।